राजकारण म्हणजे पुरुषांची मक्तेदारी म्हटलं जातं. आज आरक्षण, समान हक्क यामुळे महिलांचा राजकारणातील सहभाग वाढल्याचं जरी दिसत असलं तरी अजूनही त्यांचा म्हणावा तसा प्रभाव वाढलेला नाहीये. तर सध्या राजकारणात ॲक्टिव्ह असणाऱ्या अनेक महिला कोणत्या न कोणत्या राजकीय कुटुंबाचा भाग असल्याने राजकारणात आलेल्या दिसतात. पण केशर काकू या सगळ्यांपेक्षा वेगळ्या होत्या, कारण त्यांच्यापासून एका कुटुंबाची राजकीय कारकीर्द सुरू झाली. आज बीडच्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबाचा जो काही होल्ड आहे त्यामागचं केशर काकूंचं योगदान खूप मोठं आहे. तर केशर काकूंपासून सुरू झालेल्या क्षीरसागर कुटुंबातील तिसरी पिढी सध्या राजकारणात ॲक्टिव्ह आहे. केशर काकूंनंतर त्यांची 3 मुलं जयदत्त, रवींद्र आणि डॉक्टर भारत भूषण हे राजकारणात उतरले. जयदत्त क्षीरसागर बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत, 4 वेळा आमदार तथा राज्यमंत्री राहिलेले आहेत. तर रवींद्र क्षीरसागर यांनी गजानन साखर कारखाना चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अशी पदं भूषवली आहेत. तर डॉक्टर भारत भूषण क्षीरसागर बीड नगर परिषदेमध्ये 35 वर्ष नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या तिघांच्या माध्यमातून विधानसभा, नगर परिषद अशा वेगवेगळ्या ठिकाणी क्षीरसागर कुटुंबाचा होल्ड कायम राहिलाय.